वेलकम टू फिनिक्स ट्रेडिंग. आज रविवार आहे आणि आपण मार्केटचा एक आठवडी आपण जो व्ह्यू घेतो तर तो आपण आज बघतोय. सो लेट मी शेअर माय स्क्रीन आणि आपण आज सुरुवात करणार आहोत इंडिया विक्स पासून. सो काही इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन आहे इंडिया विक्स. सो आय विल शेअर माय स्क्रीन राईट नाव. सो दिस इज अ 1 मंथ चार्ट ऑफ इंडिया विक्स. हा एक आपली वोलॅटिलिटी जी मार्केटमध्ये असते तिला रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, हा एक बेसिक, ह्याच्यात खूप काही इंटरेस्टिंग नाही. हा असा ट्रेंडिंग वगैरे तुम्हाला इतर शेअर सारखा दिसणार नाही, बिकॉज इट इज नॉट मेंट फॉर दॅट. ठीक आहे, हा फक्त एक बेसिक अंडरलाईन मार्केटमधली एक जी काय म्हणतात घडामोडी असतात, बस त्याचा एक इंडिकेशन आहे. तर एक दोन लेवल्स आपण प्ले केल्या ह्याच्या. तर हा जवळजवळ 2010 पासून गेल्या 10 वर्षात हा एक रेंज बाउंड प्ले केलेला आहे ना खूप. ठीक आहे, एक वरची लेवल जी 30ची लेवल एक आहे आणि खाली जी अगदी 9ची एक लेवल आहे, 9.5ची एक लेवल आहे. सो अराउंड 10 to 30 हा त्याचा इंडिकेटर आहे बेसिकली. याच्या आतमध्ये तो प्ले करतो. ठीक आहे, तर आता जे मध्ये कोरोनामध्ये तो एकदम शूट झालेला आहे, एक ऍबनॉर्मली तो गेलेला वरती, म्हणजे 90 वगैरे जवळपास 87 वॉज द हाय. सो जर एक बेसिक पॅरामीटर जर मी त्याला मोजले, जर तुम्ही म्हणलं 86 म्हणजे काय, तर 86 म्हणजे निफ्टी एका दिवसाला किंवा एका मिनिटाला व्हॉट एव्हर एका त्याच्या टाइम फ्रेमवर 86 पॉईंटची वर खाली मुवमेंट देऊ शकतो तो. 5 मिनिटाची टाइम फ्रेम घ्या तुम्ही, 15 मिनिटाची घ्या, व्हॉट एव्हर. त्या 15 मिनिटाच्या किंवा 1 तासाची टाइम फ्रेम मध्ये निफ्टी इतका हलू शकेल, ही त्याची व्होलॅटिलिटी इंडेक्स झाली. तेच जर आता आपण बघतोय की फक्त 12 पॉईंट, म्हणजे दिवसभर निफ्टी काही हलत नाहीये. म्हणजे आता 15,000 निफ्टी जाऊन पण तो दिवसभर जिमते 50-60 पॉईंटच्या रेंजमध्ये खेळतोय. जो की आधी जो निफ्टी 9,000 किंवा आधीच आता जे कोरोनामध्ये पडला तेव्हा 7,500 वर 8,000 वरचा निफ्टी 80-90 पॉईंट हलत होता. सो विच इज अ ॲबनॉर्मल थिंग. तर इतका होत नाही तो. शेवटचा जो निफ्टीचा इतका हाय इंडेक्स होता तो 2008च्या क्रॅशला, लेमन ब्रदर्सच्या क्रॅशला तो इतका वाढलेला होता. त्याच्यानंतर तो इतकी वर्ष शांत होता आणि आता कोरोनाच्या पिरियडमध्ये तो इतका शूट झाला. तर सांगायचा मुद्दा म्हणजे त्याच्या आधी जर आपण बघितलं तर 2012-19 मध्ये निफ्टीने इंडिया विक्सने ही लेवल दाखवलेली होती, 9 किंवा 10ची रेंज. ती आता परत आली आहे. सो एक साधं जर मी एक कॅल्क्युलेशन काढलं तर दिस इज अ लोएस्ट पॉइंट, की इथून आता व्होलॅटिलिटी मार्केटमध्ये यायची चिन्ह आहेत. खूप दिवस मार्केट आता असं राहील याची काही गॅरंटी नाहीये. ठीक आहे, देर इज नो गॅरंटी नाव की मार्केट हे आता असं इतकं सेफ राहील किंवा जे वन वे मुवमेंट तुम्हाला मिळत होती तशा मिळतील याची तर गॅरंटी नाहीये. का? कारण की जर आपण हा पिरियड जर निफ्टीच्या चार्टवर जर बघितला, तो येतोय साधारण इथे 19. त्याच्यानंतर हा ट्रिमेंडस फॉल आलाय मार्केटमध्ये. हा इतका फॉल जरी नाही आला तरी पण मार्केटमध्ये मध्ये मध्ये जे फॉल येत आहेत त्याच्या डेट या इंडिया वीकच्या डेट बरोबर मॅच होतात. इफ यू सी दर मंथली चार्ट 2018चा जर आपण एक हा छोटासा फॉल घेतला किंवा हा एक जर करेक्शन आपण जर घेतलं, दिस इज मंथली चार्ट, त्यामुळे तुम्हाला दोनच कॅन्डल रिप्रेझेंट करतात. पण 2 महिने मार्केट पडणं ही पण मोठी गोष्ट ऍक्च्युली. इथे 3 महिने मार्केट पडलंय, बरोबर. इथेही 2 महिने मार्केट कंटिन्यूस पडलेलं होतं, किंवा इथे इथे तर जवळपास अनेक महिने मार्केट पडत होता. मोठा स्लॉट होता मार्केटचा. दिस इज अ बेरिश फेज होती मार्केटची बरीच. ठीक आहे, सो हा जो एक फेज होता हा इंडिया विक्स बरोबर टॅली होतोय. इथेही इंडिया विक्स एक 9-10च्या दरम्यान आलेला आणि इथून त्याने एक राईज दिलेला त्याच्या अपवर्ड चॅनल पाशी. इथेही तो गेला, तो इथे तो शूटच झाला खूप वरती. आणि आता परत पुन्हा इथे इंडिया विक्स येऊन इथून एक आपल्याला मोमेंट बघायला मिळेल. सो आय एम अज्युमिंग दॅट की मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी वाढेल. येस, करेक्शन इज ड्यू इन द मार्केट. हे सगळ्यांना दिसतंय मंथली चार्टवर पण. आता निफ्टीच्या कॅन्डल आणि रेंज अतिशय नॅरो व्हायला लागलेल्या आहेत आणि निफ्टी हा खूप एक स्ट्रेच मुवमेंट मध्ये आपल्याला दिसतोय. अर्थात ह्याचा अर्थ असा नाही की निफ्टी खूप पडेल आणि परत कोरोना सारखी मुवमेंट येऊन करेक्शन येईल. वी आर नॉट सेईंग दॅट, बट कुठेतरी 1-2 महिने एक आता करेक्शन यायचे पूर्ण शक्यता आहे. आणि जरी निफ्टी इथून वरच्या साईडला गेला तरी तेवढं त्याला मोमेंट आता मिळेल असं वाटत नाहीये. त्याला कारण असं की अगेन त्याला कारण असं की आपण एक सेक्टर वाईज आता अनालिसिस बघूया आपण. सो लेट मी गो टू द सेक्टर अनालिसिस.
सो दिस इज अ स्मॉल कॅप. आपण तर स्मॉल कॅप मध्ये जातोय. स्मॉल कॅपचा ऑल टाइम हाय आता स्मॉल कॅपने लावलेला आहे. जिथे निफ्टी स्ट्रगल करतोय तिथे आता स्मॉल कॅप इंडेक्स म्हणजे टॉप 250 स्मॉल कॅप जे आहेत त्याने जवळपास एक नवीन हाय बनवलाय. ठीक आहे. आणि जर 200 दिवसाचा ऍव्हरेज घेतला तर इट इज रिअली व्हेरी फार अवे फ्रॉम इट्स 200 डे मुव्हिंग ऍव्हरेज. तर या लेवल थोड्याशा अनकम्फर्टेबल वाटतात आता नवीन इन्व्हेस्टमेंट करायला. इफ यू आर रायडिंग द प्रॉफिट, कीप युअर स्टॉप लॉसेस रेडी. ठीक आहे. विकली किंवा तुमच्या जसा स्टॉप लॉस तुमची जी स्ट्रॅटेजी असेल त्या स्ट्रॅटेजीनुसार तुमचे स्टॉप लॉस तुम्ही रेडी ठेवा. पण आता हा जवळजवळ 30% त्याच्या 200 दिवसाच्या मुव्हिंग ऍव्हरेजच्या वर ट्रेड करतोय. या गोष्टी पास्ट मध्ये पण झालेल्या आहेत. जेव्हा जेव्हा निफ्टी इथून 40% 200 दिवसाच्या मुव्हिंग ऍव्हरेजच्या वर जातो तेव्हा तेव्हा तिथे करेक्शन आपण बघितलेलं आहे इंडेक्स मध्ये. सो दिस इज अ साईन की इथेही ते करेक्शन यायचे पूर्ण शक्यता आहे. सो ते करेक्शन किती येईल, इट इट विल नॉट दॅट हाय. ठीक आहे. किती येईल ते आपल्याला तसंही माहित नाही. आपण प्राइस ऍक्शन फॉलो करू. बट माझ्या अंदाजाने एक 10-15% तरी करेक्शन यायला हवं. आणि ते स्टॉक्स मध्ये जेव्हा येतं ते खूप रॅपिड येतं आणि स्पेशली इन स्मॉल कॅप्स अँड मिड कॅप्स मध्ये. सो थोडीशी रिस्क स्मॉल आणि मिड कॅप्स मध्ये आपल्याला मॅनेज करावी लागते. निफ्टी 50चं जर आपण काढलं तर निफ्टी 50 सेम 1, 2, 3, 4 जवळजवळ 4 सेशन निफ्टी बऱ्यापैकी चांगला पडला आणि इट गिव्स यू ऍटलिस्ट हार्डली 1% करेक्शन. अजून आत्ताशी 1.5% करेक्शन याच्यात आलेले आणि निफ्टी परत एक स्ट्रॉंग कॅन्डल बनून सोमवारी वर जायची तयारीत आहे. बट तरी पण माझ्यासाठी निफ्टी हा आता खूप शेकी मुवमेंट मध्ये, तो स्ट्रॉंग मुवमेंट मध्ये केव्हा येईल जेव्हा निफ्टीचे हे दोन जे आहेत ते तो क्रॉस करेल. सो दिस लेवल इज रिअली इम्पॉर्टंट. 15,836 ही निफ्टीची जी लेवल आहे. कारण की हा निफ्टीचा सप्लाय झोन आहे. ज्या ज्यावेळी निफ्टी इथे येतोय त्यावेळी त्याला चांगला सप्लाय मिळतोय. यू सी निफ्टी इथे गेला, एक जबरदस्त सेल ऑफ एकाच दिवशी आला, तिथून परत त्याने एक वरची मुवमेंट दाखवली. निफ्टी परत वरती गेला, अगेन इथे सेल ऑफ आलाय, परत त्याने ट्राय केलं वर जायला, परत सेल ऑफ आलाय, परत ट्राय केलंय, अगेन सेल ऑफ आलाय. ठीक आहे. सो ही लेवल जी कुठेतरी आहे ही पर्टिक्युलरली निफ्टीला इथून एक चांगला सप्लाय झोन आहे. इथे निफ्टी गेल्यावर प्रॉफिट बुकिंग चांगलं होत आहे. सो माझ्यासाठी हा एक परत एक ट्रॅप असू शकतो की निफ्टी वर जाईल आणि तिथून एक मेजर करेक्शन ड्यू होऊ शकतं. यू नेव्हर नो. ठीक आहे. तर ह्या ज्या मुवमेंट आहेत या आपल्याला सांभाळायच्या बेसिकली की इथे निफ्टी काय करतोय, इथे ब्रॉडर मार्केट काय करतंय. जर ह्याच्यावर जर निफ्टी जाऊन एक डिझायसिव्हली क्लोज दिला 2-3 दिवस, देन वी कॅन सी अ डेफिनेटली न्यू हाय. जो 16,200 16,300 जी निफ्टीची पेंडिंग टार्गेट आहे ती येतील. पण कधी, जेव्हा ही लेवल डिझायसिव्हली क्रॉस होईल, निफ्टी इथे 1-2 एक्सपायरी तिथे टिकेल, ज्या विकली एक्सपायरी असतात तिथे तिथे त्याची क्लोजिंग जर वर आली 18,800 15,832 15,900 आणि 16,000 या ज्या लेवलवर जर इथे चांगलं निफ्टी टिकला, देन ओनली वी कॅन सी फर्दर 500-600 पॉइंट मुवमेंट इन निफ्टी. टिल देन वी आर ऑन द साईड लाईन्स बेसिकली, की अशीच एक चॉपी मुवमेंट निफ्टी दाखवायला लागेल. आणि अगेन इंडिया विक्स जो की खूप बॉटम आउट होतोय आता, कुठेतरी मार्केटमध्ये आता मोमेंटम यायला हवाय. नीड नॉट नेसेसरी खालच्या बाजूला येईल, तो वरच्या बाजूला पण मोमेंट देऊ शकतो. इंडिया विक्सचा अर्थ असा नाही की मोमेंट कमी झाल्यावर करेक्शनच देऊ येत, असं नाही होत. कधी कधी वरच्या साईडला पण एक मोठी मुवमेंट मिळेल जी सगळ्यांना चकित करणारी असेल की अचानक निफ्टी 800-900 पॉईंट पण वर जाऊ शकतो. बट त्याच्यासाठी आधी ही लेवल निफ्टीसाठी इम्पॉर्टंट आहे. हा सप्लाय झोन, इकडचा सप्लाय सगळा उडाला, FII ट्रॅप झाले तरच ते पॉसिबल आहे. अदरवाईज त्यांचा होल्ड अजून मार्केटवर राहणार आहे. पण या सगळ्यामध्येही कुठेही स्टॉक स्पेसिफिक मुवमेंट थांबणार नाहीयेत. ठीक आहे. कारण की निफ्टी इज रिअली लुकिंग फॉरवर्ड टू 5 to 6 years अहेड, की 5-6 वर्ष वर पुढचं मार्केट आता बघतंय सिनारिओ. सो जे स्टॉक स्पेसिफिक मुवमेंट आहे, जे अजूनही अंडर व्हॅल्यूड स्टॉक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला अजूनही रन्स मिळत आहेत आणि मिळत राहतील. त्याचा बाहेरच्या निफ्टी 50शी म्हणा किंवा सेन्सेक्सशी काही परिणाम नाहीये त्याचा. हा, थोडेफार ते स्लो होतील किंवा त्याच्यामध्ये इतकी पडझड होणार नाही, ते वर गेले नाही तरी. पण इतर स्टॉक सारखे जे आता ओव्हर व्हॅल्यूड खूप गेलेले आहेत, 200 दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेज पेक्षा खूप वरती ट्रेड करतात, असे स्टॉक आता थंड राहतील. कुठेतरी सेक्टर रोटेशन सुरू होईल आणि काय म्हणतात ते स्टॉक स्पेसिफिक रन या सुरू राहतील.
तर स्टॉक स्पेसिफिक रन मध्ये काही स्टॉक्स आज काढलेले आहेत मी, सो तेही डिस्कस करूया. त्याच्या त्याच्या आधी एक अनाउन्समेंट आहे की एक नवीन जी टेक्निकल अनालिसिसची बॅच आहे ती होते, फुल होते. आणखीन साधारण झाला जुलै 5 आहे, साधारण पहिली बॅच 12ला सुरू होते. तर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर डेफिनेटली यू कॅन अप्रोच, कारण की त्याच्यामध्ये एक नवीन ऑफर अशी आहे की स्विंग ट्रेडिंग जे माझे पेड कॉल सर्व्हिसेस 3 महिन्याचे पेड कॉल फ्री त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. सो यू कॅन अर्न व्हाईल लर्निंग. ठीक आहे, तर ती बॅच सुरू होते. मला पर्सनली मेसेज करू शकता तुम्ही, कारण की आता जे मार्केट असं आहे की जे तुम्हाला जर टेक्निकल तुमचा होल्ड नसेल तर खूप तुम्ही प्रॉब्लेम मध्ये येऊ शकता. सो इट्स रिअली गुड टाइम टू लर्न, की सोप्या कन्सेप्ट आहेत आपल्या, खूप खूप काही जार्गन्स नाही आहेत. इतक्या इझी वे मध्ये तुम्हाला जर त्यातल्या कन्सेप्ट कळल्या तर लॉंग टर्म साठी तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे. सो डेफिनेटली यू कॅन थिंक फॉर दॅट. आणि काही स्टॉक्स आहेत जे मी म्हटलं तसं स्टॉक स्पेसिफिक रन्स अजूनही येतात. तर एक स्टॉक आपल्याकडे आहे, दिस इज अ KRBL. या स्टॉक मध्ये वीकली बेसिसवर ही जी एक ट्रेंड लाईन आहे, या ट्रेंड लाईनला स्टॉक आल्यावर त्याला एक रेझिस्टन्स येतोय. स्टॉकने इथे रेझिस्टन्स घेतलेत 3 वेळा, तिथून सेलिंग आलं. अगेन इट ट्राय टू ब्रेक दिस ट्रेंड लाईन, अगेन सेलिंग आलं. आणि अगेन दिस 200 डे मूव्हिंग एव्हरेज ऑल्सो क्रिएट ऍक्टिंग एज अ रेझिस्टन्स. इथे इथे त्याला रेझिस्टन्स झाला, इथे रेझिस्टन्स झाला, इथे रेझिस्टन्स झाला, इथे पहिल्यांदा एक रेझिस्टन्स झाला. अँड नाव द स्टॉक इज नॉट गिव्हिंग अप. इतकं त्याला आता मार पडतोय, पण हा स्टॉक गिव्हिंग अप नाही. आणि लुक ॲट दिस व्हॉल्यूम नाव. स्टॉक मध्ये एक चांगली अंडरलाईन एक मुवमेंट मला दिसायला लागली याच्यात. आणि सेकंड थिंग की हा विकली चार्ट आहे. ओके, तर विकली बेसिसवर आता नवीन लो बनणं थांबलंय. लोज आर शिफ्टिंग ऑन विकली बेसिस. जे की इथे काय होत होतं, इथे मार पडला की एक नवीन लो बनायचा, मार पडला एक नवीन लो, मार पडला नवीन लो. इथपासून आता काय होतंय की तो वरतून फिरतोय आता. सो देर इज हाय प्रोबेबिलिटी की धिस टाइम इट विल क्रॉस दिस ट्रेंड लाईन. आणि जर ह्याने ती ट्रेंड लाईन क्रॉस केली देन काही वीक्स हा ही परत टचही करू शकतो, रिटेस्टिंग वगैरे सगळं होईल. दिस इज नॉट अ शॉर्ट टर्म, ही प्रॉपर तुम्हाला एक काही महिन्यांसाठी हा ट्रेड तुमचा सुरू राहील. पण ह्याच्यात तुम्हाला टार्गेट पण मोठी यायचे खूप चान्सेस आहेत. इफ यू बाय अबाव दिस झोन, इथे क्लोजिंग वगैरे तुम्हाला मिळालं 255च्या आसपास वगैरे या आठवड्यामध्ये, देन यू विल सी द फर्स्ट टार्गेट इज अराउंड इट्स नेक्स्ट सपोर्ट, विच विल ऍक्ट एज अ रेजिस्टन्स फॉर नाव. 431 हे तुमचं नेक्स्ट टार्गेट असणार आहे, जे मला इथून दिसतंय समथिंग अराउंड या लेवल पासून एक 60%ची मुवमेंट आपल्याला या स्टॉक मध्ये बघायला मिळेल, विच इज रिअली गुड थिंग. आणि आपला स्टॉप लॉस असणार आहे या मागच्या आठवड्याचा लो 228 225, म्हणजे हार्डली 25 रुपयाचा आपला स्टॉप लॉस याच्यामध्ये, विच इज अराउंड 16% मॅक्स टू मॅक्स. म्हणजे आपण 16% रिस्क घेऊन 63% साठी आपण प्ले करतोय. सो फॉर मी दिस इज अ माय पिक, आणि मी स्वतः ट्रेड करणार आहे या स्टॉक मध्ये. इट्स अ रिअली गुड रिस्क रिवॉर्ड. फक्त कधी इथे हा एक वरचा लेवल क्रॉस व्हायला हवी आणि स्टॉक याच्या लेवलवर, इथे 200 दिवसाचा ऍव्हरेज पण येतोय, या दोन्हीच्या वर जर स्टॉक क्लोजिंग दिली विकली बेसिसवर तेव्हाच, तोपर्यंत आपण होल्ड करायचा आहे. ऑर व्हॉट यू कॅन डू, जर तुम्ही 100 रुपये जर गुंतवणार असाल तर लेट्स ओपन युअर पोझिशन विथ 30 रुपीज. 70 रुपीज तुम्ही पिरॅमिडिंग करायचंय. जेव्हा स्टॉक ब्रेकआउट देईल, जेव्हा रिटेस्ट करेल, तेव्हा तुम्ही उरलेले तुमचे शेअर ह्याच्यामध्ये विकत घेऊ शकता. सो दिस इज वन स्टॉक. सेकंड स्टॉक इज रिअली गुड, लिखिता इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. ह्याचं थोडस आपण एक फंडामेंटल्स पण बघूया. सो स्टॉक मार्केट कॅपिटल आहे 833 करोड. स्टॉक एकदम फेवरेबल पीई मध्ये चाललाय, काही प्रॉब्लेम नाहीये. लुक ॲट ROCE, इट्स रिअली गुड. 34.6% तुम्हाला त्याच्या रिटर्न्स तो त्याच्या कॅपिटलवर घेतोय. इट्स अ रिअली गुड थिंग. प्रमोटर होल्डिंग इज 74%. इट्स रिअली गुड. स्टॉकची सेल्स ग्रोथ मागच्या 5 वर्षात 28% होती आणि मागच्या 3 वर्षात 29% होते, विच इज इन्क्लूड अ कोरोना इयर ऑल्सो. सो फॉर मी इट्स रिअली गुड की कुठे सेल्स त्यांचा अफेक्ट नाही झालाय. आणि ही कंपनी एंगेज आहे पाईपलाईन, जी लेईंग प्रोव्हाइडिंग कम्प्रिहेन्सिव्ह इरेक्शन असतं त्यांचं सगळं, पूर्ण ऑइल अँड गॅस पाईपलाईन या सेक्टरमध्ये कंपनी त्यांच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते.
यांच्या या 3 मेन बिझनेस लाईन आहेत. यू कॅन रीड मोर ऑन दिस ऑन देअर वेबसाईट ऑल्सो. फेस व्हॅल्यू पण खूप इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे, फेस व्हॅल्यू 10 रुपयाची आहे. सो इन फ्युचर या शेअरला स्प्लिट व्हायला काही प्रॉब्लेम येणार नाही. हा मल्टिपल टाइम हा स्प्लिट होऊ शकतो. ईपीएस चांगलं आहे 14 रुपीज. बुक व्हॅल्यू 77 रुपीज आहे. आता तो 422 ला ट्रेड करतोय. बट ऍज आय मेन्शन की फेस व्हॅल्यू 10 आहे, सो दॅट विल बी नॉट अ बिग इश्यू. डेटर डेज फुटकळ काहीतरी कॉन्स आहे त्याचे, पण लुक ॲट दिस. कंपनी इज रिड्यूस डेप्ट, कंपनी इज ऑलमोस्ट डेप फ्री, गुड प्रॉफिट, गुड सीएजीआर 62% चा सीएजीआर आहे. आणि रिटर्न ऑन इक्विटी पण खूप चांगले आहेत. सो फॉर मी इट्स रिअली गुड. बाकीचं प्रमोटर होल्डिंग वगैरे बघूया. रिझर्व्ह कंपनीचे डेफिनेटली वाढत आहेत. 3 CR चे रिझर्व्ह 2010 साली होते, ते पोहोचून 134 CR वर गेलेत, विच रिअली गुड थिंग. टोटल लॅबिलिटीज मध्ये काही खास वाढलेलं नाहीये, इतकं काही खूप काही वाढलेलं नाहीये. पण फिक्स असेट पण त्याच्या 2 वरून 12 वर गेलेले आहेत. सो दिस कंपनी इज एक्सपांडिंग. बेसिकली व्हॉट आय मीन टू से की ही कंपनी एक्सपांड करते, आणि अशा एक्सपान्शन असणाऱ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणं हे नेहमी चांगलं असतं. स्पेशली आता की जेव्हा मार्केट खूप रनआउट झालेत इतर स्टॉक, तेव्हा असे काही जे स्टॉक्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टिंग सुरू करणं खूप चांगलं आहे. आरओसी कंटिन्युअस लेवलवर वाढतोय, विच इज अ रिअली गुड थिंग. मध्ये 1-2 वर्ष त्यांनी कमी दिलेत, तरी पण 20च्या वरती आहेत. बट 55, 32, 51, 43, 35 इट्स रिअली गुड रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड. सो हे एक चांगलं गोष्ट आहे. FII कडे थोडासा डेटा, यांचा प्रमोटर्स कडे चांगले होल्डिंग आहेत. श्रीनिवासराव गड्डीपटी, तर हे त्यांचे प्रमोटर्स आहेत, त्यांच्याकडे त्यांचे होल्डिंग आहे. पब्लिक्स मध्ये पण सगळ्या पब्लिककडे पण पैसा नसून काही पब्लिक मधले जे स्ट्रॉंग हँड्स आहेत त्यांच्याकडे हे होल्डिंग आहेत. सो दिस इज अ नेक्स्ट बेट फॉर मी. जर चार्ट वाईज जर अनालिसिस केलं तर चार्ट मध्ये ट्रिमेंडस व्हॉल्युम्स येत आहेत, आणि सगळे जे करेक्शन येत आहेत ते बाय होत आहेत. ज्या काही करेक्शन येतात त्या सगळ्या करेक्शन बाय होतात, आणि स्टॉक हा त्याने काल परत एक मुवमेंट वरच्या साईडला दिलेली आहे. इफ आय झूम इन टू स्मॉल सेक्शन, एक व्हॉल्यूम एंटर झाला, बिग व्हॉल्यूम एंटर झाला, आणि त्याच्यानंतर स्टॉक कन्सॉलिडेशन झोन मध्ये जाऊन आता परत वरच्या साईडला मुवमेंट द्यायला रेडी झालाय, विच यू कॅन सी हिअर ऑल्सो. सो यू कॅन बाय दिस स्टॉक at 226 rupees. Your strict SL will be 390 rupees. म्हणजे साधारण 30 रुपये तुमची रिस्क आहे याच्यात. आणि टार्गेट इज ओपन फॉर दिस स्टॉक. आय विल से टार्गेट इज ओपन. ऍटलीस्ट यू शुड हॅव 1:2 रिस्क रिवॉर्ड इनिशियली, बट आय विल से होल्ड दिस कंपनी. दिस इज अ रिअली गुड कंपनी. आणि अर्थात तुम्ही तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरना आधी विचारा. तुम्ही तुमचा स्वतःचा अनालिसिस जर करत असाल तर तोही करा. म्हणजे कोणीतरी सांगितलंय म्हणून आपण इन्व्हेस्ट करतो याच्यातला भाग नाही. मी कुठली रेकमेंडेशन देत नाही की हा स्टॉक तुम्ही बाय करा. आय एम जस्ट गिव्हिंग यू अ गुड स्टॉक, व्हॉट आय एम फिलिंग अबाउट इट, की मला फंडामेंटल याच्यातले चांगले दिसतात. नेक्स्ट स्टॉक आहे GHCL. हाही स्टॉक मला एक वीकली बेसिसवर खूप चांगल्या मोमेंटवर दिसतोय. इथे ही ट्रेंड लाईन होती. बेसिकली ही ट्रेंड लाईन त्याने ब्रेक केली, आणि इथून एक चांगलं होल्डिंग दाखवतोय, विच इज लाईक दिस झोन. आणि जर मी प्रॉपर ट्रेंड लाईन जर ड्रॉ केली तर त्याने ऍक्च्युली ती ट्रेंड लाईन ब्रेक करून त्याला रिटेस्टिंग पण केलंय. सो दिस इज माय ट्रेंड लाईन. ठीक आहे, तर लुक ॲट दिस. मागचा आठवडा त्याने ती रिटेस्ट केली, ब्रेकआउट केली, रिटेस्ट केली, आणि अगेन इट इज ट्राइंग टू गो अपवर्ड. हे शो करते की हा ट्रेंड जबरदस्त अप ट्रेंड मध्ये, आणि आपल्याला इथून एक मोठी टार्गेट या शेअर मध्ये पण बघायला मिळणार. सो फॉर मी टार्गेट हे एक साधारण मला असं वाटतं की हेड अँड शोल्डरच एक प्रकारचा बनतोय. त्यामुळे मी सरळ सरळ नेकलाईन टू हेड हे जी प्राइस रेंज मी काढली ती येते अराउंड 197 पॉइंट्स. इथून खाली तो आहे. जर मी इथून त्याला बाय करायला बघितलंय आता इथून, तर 465. दिस इज अ लॉंग टर्म और शॉर्ट टर्म. कसा हा स्पीड पकडेल ते मला माहित नाहीये, टाइम आपल्या हातामध्ये नाहीये. बट हे टार्गेट ओपन आहे तुमच्यासाठी, आणि स्टॉप लॉस विल बी रिअली लो. स्टॉप लॉस ह्या झोन मध्ये तुम्ही ठेवू शकता, विच इज अ 210.
सो इथे जर रिस्क रिवॉर्ड बघितला तर खूप चांगला रिस्क रिवॉर्ड आहे. 73% साठी मी प्ले करतोय आणि मी स्टॉप लॉस ठेवते ओनली 20%चा. ठीक आहे, थोडा वरती घेतोय आपण. बाईंग पोझिशन आपली इथे घेतली समजा आपण 25%. सो 25% लॉस चा तुमचा विषय इथे तुमच्या डोक्यात असला पाहिजे आणि मगच तुम्ही याच्यामध्ये एंटर करायचंय फॉर दी 62%. सो इट इज ऑलमोस्ट मोर दॅन 1:2.5 रिस्क रिवॉर्ड रेशो ट्रेड. सो हे माझ्यासाठी हा खूप चांगला ट्रेड आहे आणि व्हॉल्यूम पण हे ते चांगले एंटर होत आहेत. सो कंटिन्युअसली रायझिंग आहे. तर हे 3 ट्रेड आपले आत्ता आपण बघितलेत. सो काही त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स असतील तर तुम्हाला पर्सनल मेसेज करू शकता. आणि येस, हा इथे एक टार्गेट तुम्ही पहिलं 1:1 पण बुक करू शकता. 356 हा त्याचा ऑल टाइम हाय आहे. आय थिंक सो. येस, दिस इज ऑल टाइम हाय 356 आहे. तर इथे तर पहिले तो जाईलच आणि सेकंड टार्गेट विल बी 464. सो हे थोडेसे एक शॉर्ट टर्मिश स्विंग ट्रेड आहेत. तर याचा तुम्ही नक्की विचार करा. सो येस, दॅट्स इट फॉर द डे. पुढच्या आठवड्यात काय घडामोडी होतात, काही वेगळ्या घडामोडी झाल्या तर आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊच. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.